कर्नाला स्पोर्ट्स एकेडमी का 13वां कला क्रीड़ा एवं सांस्कृतिक महोत्सव का उद्घाटन शनिवार को सिडको के अध्यक्ष प्रमोद हिंदूराव के हाथों किया गया। स्वर्गीय प्रभाकर पाटिल क्रीड़ा नगरी में आयोजित इस कार्यक्रम के लिए शिवसेना के पक्ष प्रदोत रवींद्र वाईकर, विधायक राम कदम, विधायक किरण पावसकर, विधायक विवेक पाटिल, लोना इंडस्ट्रीज लिमिटेड के व्यवस्थापकीय संचालक संजय धोटे, झेडपी अध्यक्ष पंडित पाटिल, शिक्षा एवं स्वास्थ्य सभापति बालाराम पाटिल, शिवसेना जिला प्रमुख बबनदादा पाटिल, आरपीआई के जिलाध्यक्ष जगदीश गायकवाड़, राष्ट्रवादी के शहर अध्यक्ष सुनील घरत, पूर्व नगराध्यक्ष JM म्हात्रे, ओलंपिक प्लेयर सुमा शिरूर आदि गणमान्यों सहित झेडपी तथा पंचायत समिति सदस्य, नवनिर्वाचित नगर सेवक, विद्यार्थी एवं नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। कार्यक्रम के दौरान विभिन्न स्कूलों द्वारा लाई गई ज्योति का गणमान्यों के हाथों स्वागत किया गया। वही RSP, गाइड, NCC, आर्मी आदि विभाग के कैंडिडेट ने गणमान्यों को सलामी दी। ASC कॉलेज पनवेल यांचा दुसरा गट येतोय। इस अवसर पर विधायक राम कदम, किरण पावसकर तथा रवींद्र वाईकर ने विधायक विवेक पाटिल की सराहना करते हुए कर्नाला स्पोर्ट्स एकेडमी द्वारा की जा रही पहल की सराहना की। रस्त्यावर तुम्ही माझा आक्रमकपणा कदाचित पाहिला असेल, टीव्हीवर पाहिला असेल, पण सभागृहात गेल्यावर नेमकं कसं बोलायचं आणि कुठल्या नियमाच्या खाली बोलायचं हे जर मला शिकवण्याचं कुणी काम केलं असेल तर मला आमदार विवेक पाटील साहेबांनी केलंय असं सांगायला अभिमान वाटतो। मगाशी ज्यावेळेस मी या स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये शिरलो आणि शिरल्याच्या नंतर कौतुकाने सगळ्या गोष्टी पाहत होतो, अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रम होता। म्हणजे अक्षरशः व्यासपीठावर जे पाहुणे बसले त्यांच्याकडे कुठला कार्यक्रम काय होणार, त्याच्यानंतर काय होणार या सगळ्या बारीक सारीक गोष्टी सुद्धा त्याला प्लास्टिकचं लॅमिनेशन केलेलं सगळं अतिशय व्यवस्थितपणे नियोजनबद्ध होतं। आणि हे सगळं पाहिल्याच्या नंतर मला राहावलं नाही म्हणून मी आमदार साहेबांना विचारलं की आमदार साहेब, या ठिकाणी ही जी तुम्ही वास्तू उभी केली, एवढी मोठी 12-13 एकरच्या परिसरात वास्तू उभी केली, या वास्तू उभी करण्याच्या पाठीमागे किंवा हे 25,000 स्पर्धक या क्रीडा महोत्सवात भाग घेतात याच्या पाठीमागे तुमचा उद्देश काय, असा प्रश्न जेव्हा मी आमदार साहेबांना विचारला, आमदार साहेबांनी एकच उत्तर दिलं, म्हणाले राम कदम तुमचा प्रश्न चांगला आहे, पण याचं उत्तर एकच आहे की मला माझ्या पनवेलचा आणि उरणचा मुलगा सचिन तेंडुलकर सारखा या जगात मोठा होताना बघायचंय आणि एवढ्यासाठी ही मी वास्तू उभी केली। मगाशी विवेक पाटील साहेब बोलत होते, अत्यंत पोटतिडकीनं सांगत होते की मागची अनेक वर्ष आमदार आहेत आणि माझ्या जिभेवर काळा तीळ आहे। जिभेवर काळा तीळ याचा अर्थ असा होतो की बोललेलं खरं होतं। त्याच्यामुळे मी आज जबाबदारीने बोलतो, या व्यासपीठावरून बोलतो की एक दिवस असा येईल की जेव्हा ऑलिम्पिकचे गोल्ड मेडल दिले जातील तर सगळ्यात अधिक गोल्ड मेडल या कर्नाळा स्पोर्ट्स क्लबचे असतील। शाळा कॉलेज व्हायला हरकत नाही, पण स्पोर्ट्स अकॅडमी काढायची आणि त्याच्यातनं चांगले खेळाडू घडवायचे आहेत, हे मात्र विवेकरावांकडनं शिकण्यासारखं आहे। संचलन बघितलं, कार्यक्रम बघितला, आम्हाला मुंबईत राहिल्यानंतर नेहमीच वाटतं की शिवाजी पार्कचे आमचे कार्यक्रम म्हणजे फार शिस्तबद्ध आणि फार मोठ्या प्रमाणात।
पण विवेक पाटील साहेब, आपल्याकडे कार्यक्रम बघितल्यानंतर शिवाजी पार्कपेक्षाही चांगल्या शिस्तीत या मुलांनी मगाचं संचलन केलं. या इकडच्या कार्यक्रमाचं संचलन आणि आताचं जे केलेलं आयोजन बघितल्यानंतर पाटील साहेबांबरोबरच त्यांचे सर्व सहकारी यांचं मनपूर्वक मी अभिनंदन करेन. आणि आपण सर्व मोठ्या संख्येने इकडे उपस्थित आहात. या कार्यक्रमात ते म्हणतात त्या पद्धतीने 25,000पेक्षा वरती जर जास्तीत जास्त खेळाडू इकडे सहभागी होणार असतील तर त्यांचे आणि त्यांच्या पालकांचं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार. यामध्ये आपण पाहिलं आपल्याकडे दूरदृष्टी आहे आणि या दूरदृष्टीच्या जोरावरती आपण पहिल्यानेच हेरलं की लोकांना काय पाहिजे, तरुणांना काय पाहिजे, याच्यामध्ये आपण हेरलं आणि त्या दूरदृष्टीने आपण क्रीडा अकॅडमी काढलीत. परंतु या शासनाला अजून कळलेलं नाही, अजून शासनाचं इतक्या वर्षामध्ये क्रीडा धोरणच झालेलं नाहीये. बरोबर आहे ना? गेल्या 2 वर्ष आपण सभागृहामध्ये बोंब मारतोय आणि म्हणूनच या शासनाला सांगावंसं वाटतंय, त्या मंत्र्यांना सांगावंसं वाटतंय की क्रीडा धोरण जर तुम्हाला पाहिजे, आपल्याला कळलं नसेल तर विवेक पाटलांना बोलवा, त्यांच्याकडनं क्रीडा धोरण शिकून घ्या. 100 गेम कशा पद्धतीने खेळले जातात, खेळवले जातात, अरेंज केले जातात आणि त्याच्यामध्ये काय नियम आहेत ते तुम्हाला सांगतील. गेम एका वेळेला 8 दिवसामध्ये विथ द नियम हे अरेंज करणं ही खूप मोठी गोष्ट आहे, छोटी नाहीये. जरी कागदावरती आपल्याला दिसली असेल की 100 गेम घेतात, त्यांनी सहजतेने सांगितलं असेल, परंतु याच्या मागे किती श्रम आहेत. आपले श्रम असतील, आपल्या टीमचे श्रम असतील. यामध्ये आपण हेही सांगितलं आम्हाला की 400 लोक की याच्या मागे काम करतात महिनाभर, आपल्या स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून इथे येतात, स्वतःच्या खिशातले चहा पाणी करतात, स्वतःच्या खिशातले जेवतात, म्हणजे स्वतःच्या खिशातले पैसे घेऊन ते जेवतात. हे एवढं करणारी माणसं आपल्याला मिळालं हे आपलं भाग्य समजावं. खरोखरच भाग्य आहे. जीवाला जीव देणारी काम करणारी लोक ही आपल्याला मिळणं. आणि म्हणूनच क्रीडा धोरणाच्या बाबतीमध्ये मी बोलेन त्याचप्रमाणे युवा धोरण देखील शासनाने अजूनपर्यंत ठरवलेलं नाही. शासनाकडे युवा धोरणही नाही आणि त्यामुळे या सर्व धोरणांचं समाजाला फायदा होणं, लाभ होणं हे अत्यंत काळाची गरज आहे आणि आपल्याकडनं शिकावंसं आहे. अकॅडमी आपण काढलेली आहे. मला वाटते 1999 साली आपण हे केलं असेल, कारण 12 वर्ष होऊन 13व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करता. मी देखील माझ्या इथे एक छोटासा क्लब केलेला आहे, आपल्याला माहित असेल, मातोश्री क्रीडा संकुल म्हणून, आणि त्याच्याच माध्यमातून मी देखील कार्य करतोय. परंतु त्याच्यापेक्षाही उजवं काम हे आपलं आहे. एवढ्या मुलांना, गरीब आणि सर्व स्तरातल्या मुलांना आपण इथे सामावून घेऊन ही अकेडमी काढलेली है। वही प्रमोद हिंदूराव ने भी महोत्सव की सराहना करते हुए भविष्य में सिडको द्वारा महोत्सव के लिए आर्थिक सहायता करने की बात कही। विवेक पाटील साहेबांसारखं नेतृत्व या जिल्ह्याला मिळालेलं आहे। राम कदम विवेक पाटलांच्या बद्दल मी एवढंच सांगेन की साक्षात एकदा लक्ष्मी आणि शनिदेव इथे उपस्थित राहिले आणि विवेक पाटील साहेबांना शनिदेवानी आणि लक्ष्मीनी सांगितलं मी कशी दिसते ते सांगा। तुमच्या रायगड जिल्ह्याचे विवेक पाटील ज्यांना तुम्ही 4दा निवडून दिलेला आहे, लोभस असं व्यक्तिमत्व, त्यांनी कोणाला नाराज करायचं नाही, त्यांची पूर्वीपासूनची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे आणि म्हणून ते 4 वेळा निवडून आलेले आहेत। त्यांनी शनिदेवांना सांगितलं शनिदेव जरा तुम्ही असं सरळ चालत जा, आणि लक्ष्मीला सुद्धा सांगितलं तुम्ही सरळ चालत जा। दोघेही सरळ चालत झाले आणि परत आले। शनिदेवानी सांगितलं मी कसा दिसतो, विवेक पाटील साहेबांनी सांगितलं शनिदेवा तुम्ही जाताना चांगले दिसला, आणि लक्ष्मीला सांगितलं, लक्ष्मी बोली मी कशी दिसते, तर लक्ष्मीला सांगितलं तुम्ही येताना चांगले दिसता। अशा प्रकारचं व्यक्तिमत्व विवेक पाटील साहेबांच्या रूपाने इथे आहे। असं व्यक्तिमत्व तसं पाहिलं तर माझ्या पक्षात असायला हवं होतं। महाराष्ट्र काय आपल्यासाठी दूर नाही मित्रांनो। चांगल्या प्रकारच्या कलागुणांना आणि खेळाडूंना वाव देण्याचं काम विवेक पाटील साहेबांच्या रूपाने इथं होत आहे। योगायोगानं या जिल्ह्यामध्ये चांगले क्रांतिकारक होऊन गेले याची तुम्हाला सर्वांना आठवण आहे। विवेक पाटील साहेबांनी ज्या ज्या कलागुणांना वाव देण्याचं काम हाती घेतलंय त्या कामाला गती देण्याचं काम या पुढच्या काळामध्ये सिडकोच्या माध्यमातून करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू अशा प्रकारचा विश्वास तुम्हाला देतो। ज्या सिडकोच्या माध्यमातून इथे आपल्याला जागा उपलब्ध झालेली आहे। मी मगाशी माहिती घेत असताना डीवाय पाटलांचं आपण त्या ठिकाणी 2020च्या मॅच सर्वांनी पाहिल्या असतील, त्यांचं स्टेडियम पाहिलं आहे।
भविष्यात कर्नाळा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं स्टेडियम व्हावं अशा प्रकारची सदिच्छा सिडकोचा अध्यक्ष या नात्याने आपल्याला सर्वांना देतो। कार्यक्रम के दौरान करनाला स्पोर्ट्स अकेडमी के खिलाड़ियों ने अपनी अदाकारी से उपस्थितों की वाहवाही लूटी। Men group formation gymnastics. वही उपस्थित गणमान्यों के हाथों विभिन्न क्षेत्र में नाम कमाने वाले खिलाड़ियों को सम्मानित किया गया।